श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 632. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या मनातली आंदोलनं अभ्यासली. भरतजी हे परमशुद्ध आहेत, संत शिरोमणी आहेत, परंतु अजूनही आपल्या अंतरंगामध्ये जी एक परम पवित्र इच्छा घेऊन ते या चित्रकूट पर्वतावरती आले आहेत, त्या इच्छापूर्तीविषयी ते अत्यंतिक साशंक आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये एक चिंता आहे की जर आपली ही इच्छापूर्ती पूर्ण झाली नाही, त्याची जर पूर्तता झाली नाही, तर प्रभू रामचंद्रांना सोडून हा भरत कसा राहील. कशा पद्धतीने मी श्रीरामांचा वियोग सहन करू. आणि वियोग हा शब्द देखील एखाद्या शूळासारखा भरतजींच्या अंतःकरणाला त्रस्त करत होता. मनामध्ये विचार करत होते की खरं तर विधात्याने सर्व काही योग्य घडवूनच आणलं होतं. राजा दशरथांच्या समोर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार होता, परंतु माझ्या कुटी लाईमुळे हा सर्व डाव कोलमडून पडला. प्रभू रामचंद्र इथं या वनवासात आलेले आहेत. आता त्यांना परत जाण्यासाठी निवेदन कोणी द्यावं, कोणाच्या मार्फत द्यावं. एक तर वसिष्ठ आहेत, ज्यांच्या शब्दाला प्रभू रामचंद्र हे कधीच पडू देणार नाहीत. वसिष्ठांनी जर आज्ञा केली रामाला की रामा तू परत चल, तर प्रभू रामचंद्र निश्चित परत येतील. परंतु वसिष्ठ हे प्रभू रामचंद्रांची इच्छा, त्यांचा कल या आधारानेच त्यांना आज्ञा करणार. कारण प्रभू रामचंद्रांचं प्रत्येक वाक्य हे धर्माधिष्ठित आहे आणि वसिष्ठ हे धर्माला छेद जाणारी आज्ञा कधी देणार नाहीत. मग रामाची आई कौसल्या हिच्यातर्फे निवेदन दिलं तर, पण लगेच दुसरं मन म्हणू लागलं की अरे बाळा, जर कौसल्येला रामाला थांबवूनच घ्यायचं होतं तर ती राजमहालामध्येच रामाच्या समोर आडवी पडली असती ना. रामासमोर हट्ट करेल ती रामाची आई नाहीच. कौसल्य अत्यंत विवेकी आहे. मग मी स्वतःच जातो, मी स्वतः रामाला निवेदन करतो. असं म्हणताच अंतरंगातला आवाज म्हणू लागला की कुठल्या अधिकाराने जातोस रामाकडं. त्याचा दास म्हणून जाणार असशील तर दासाला तो अधिकारच नाही की तो आपल्या भगवंताला कुठल्याही प्रकारची आज्ञा करू शकेल. भगवंताची आज्ञा निमूटपणे मागणं, त्याप्रमाणे वागणं हाच दासाचा धर्म आहे. आणि भाऊ म्हणून जाशील तर तो तुला अधिकारच नाही, कारण तुझ्यामुळेच प्रभू रामचंद्रांना या सर्व आपदेला सामोरं जावं लागतंय. भरत अशा प्रकारच्या विचार चक्रांमध्ये मग्न आहे. त्याला रात्र काय दिवस काय कशाचंच भान राहत नाहीये. प्रातःकाळ होते. भरत शुचिरभूत होऊन प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला जातात. प्रभू रामचंद्रांच्या जवळच वसिष्ठ भरत आल्याचं पाहतात. आपल्या दूतांच्या मार्फत वसिष्ठ भरतजींना बोलावणं पाठवतात. आपल्या गुरूंचा आलेला संदेश ऐकून भरतजी देखील आपल्या कुलगुरूंच्या पर्णकुटीमध्ये जातात. वसिष्ठांच्या अध्यक्षतेखाली भरतजींच्या अंतःकरणाची व्यथा आता या सभेमध्ये मांडली जाणार आहे. वसिष्ठ भरताच्या या अंतःकरणाला कशा पद्धतीने व्यक्त करतात त्याचं गायन गोस्वामीजी आजच्या चौपायांमध्ये करत आहेत.
बोले मुनि बरु समय समाना, सुनहु सभासद भरत सुजाना। धर्म धुरीन भानु कुल भानु, राजा रामु स्वबस भगवानु। सत्यसंध पालक श्रुति सेतु, राम जनमु जग मंगल हेतु। गुर पितु मातु बचन अनुसारी, खल दलु दलन देव हितकारी। नीति प्रीति परमारथ स्वार्थु, को न राम सम जान जथारथु। विधि हरिहरु ससी रबिदि सिपाला, माया जीव कर्म कुलिकाला। अहिप महिप जह लगी प्रभुताई, जोग सिद्धि निगमागम गाई। करी विचार जिय देखहुनी के, राम रजाई शीस सबही के। राखे राम रजाई रुख, हम सब पर कर हित होई। समुझ सयाने करहु अब, सब मिली सम्मत सोई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, श्री महाराजांचे एक वाक्य आहे. महाराज म्हणायचे, जे तुमच्या मनामध्ये चालू आहे, ज्याची कदाचित तुम्हाला देखील कल्पना नसेल, त्या विचारांना देखील मी जाणून असतो. आपण स्वतःला बऱ्याचदा एकटे समजतो बघा. आता या सध्याच्या कोरोनाच्या या साथीमध्ये घरातून बाहेर पडणं अशक्य आहे. शासनाच्या नियमानुसार आपल्या गुरुच्या स्थानी दर्शनाला जाणं देखील अशक्य. त्यातच पुढे येणाऱ्या गुरुपौर्णिमेसारख्या उत्सवाची देखील संदिग्धता आहे मनामध्ये. अशा वेळेस असं वाटतं की श्री महाराज, आपण आम्हाला एकटं सोडून गेलं का हो? सज्जनो, तुम्ही आपल्या आर्त भावनेने जिथून श्री महाराजांना हाक माराल, तिथं तुमच्या मनातली भावना श्री महाराजांपर्यंत पोहोचते बरं. त्यामुळे कधी स्वतःला एकटं समजू नका. आपल्या मनातल्या प्रत्येक भावनाला आपला सद्गुरू जाणून असतो. भरतजी देखील आपल्या अंतःकरणामध्ये झुरतायत. त्यांच्या अंतरंगातलं दुःख प्रभू रामचंद्रांना कळतंय. परंतु हे दुःख कोणाजवळ व्यक्त करायचं, कोणाजवळ मोकळं करायचं? श्री महाराजजी आपल्याला नेहमी सोहळ्यातली आई आणि ओळ्यातलं मूल यांची गोष्ट सांगतात की त्या सोहळ्यातल्या आईला देखील त्या मुलाला जवळ घेण्याची खूप इच्छा आहे, परंतु पारोसं मूल आहे. कोणीतरी मध्यस्थ हवा, जो या मुलाला नागवं करेल, स्नान घालेल आणि मग ती आई आपल्या हृदयाशी त्या बालकाला लावेल. श्री महाराज भरतजींच्या अंतःकरणात असलेला हा जो एक अंतःकरणाचा प्रांत आहे, त्या आधाराने हीच गोष्ट आम्हाला समजावून सांगतायत की भरतजी झुरत आहेत. प्रभू रामचंद्र त्या जाणीवेला जाणून आहेत, परंतु भरत आणि प्रभू रामचंद्र यांच्यामध्ये सद्गुरू सारखं एक अधिष्ठान, तेच या दोघांच्या मध्ये संवाद घडवून आणू शकेल. आणि त्यामुळे भरतजी जे आपल्या पर्णकुटीमध्ये दिवस रात्र झुरतायत, त्या अंतःकरणाची व्यथा वसिष्ठजी जाणून आहेत.
तिथं संवाद लागत नाही, तिथं शब्द लागत नाहीत, तिथं कोणाचा निरोप लागत नाही. केवळ अंतःकरणामध्ये असलेली ही व्यथा जेव्हा अत्यंत तळमळीने भगवंताच्या विषयी आपण व्यक्त करतो, सद्गुरूच्या हृदयाला ती थेट जाऊन पोहोचते बरं. आणि त्यामुळे वसिष्ठांनी भरताला पाहताच निरोप पाठवला आणि भरतजींना आपल्याकडे बोलवून घेतलंय. आता ही जी सभा वसिष्ठांच्या अधिपत्याखाली होतीये, त्यामध्ये प्रभू रामचंद्र उपस्थित नाहीत. वसिष्ठांनी अयोध्येतील काही मुख्य मंडळींना बोलवून घेतलेलं आहे. सर्वजण स्थानापन्न झालेले आहेत. भरतजींना वसिष्ठांनी अगदी आपल्या जवळ बसून घेतलंय. इथं महाराजांचं एक दुसरं वचन देखील जणू काही सिद्ध करतात. श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा हात माझ्या हातामध्ये द्या, तो हात मी रामापर्यंत नेऊन देतो. ज्या वसिष्ठांनी एक प्रकारे लौकिकाची परीक्षा भरतजींची घेतली की तू राजगादीवरती बस, धर्मव्यवस्थेनुसार तू राज्यपद स्वीकारणं योग्य आहे, परंतु जेव्हा भरतजींच्या अंतःकरणातला भाव त्यांनी जाणला की ते खऱ्या अर्थाने रामाचे दास आहेत, त्याच्या चरणांचे अनुरागी आहेत, तेव्हा वसिष्ठांनीच आज्ञा केली आणि भरतजींना घेऊन जणू काही ही गुरुशक्ती, ही गुरुकृपा या चित्रकूट पर्वतापर्यंत आलेली आहे. आता हा क्षण जवळ आलाय की या भरताच्या अंतरंगातली व्यथा रामासमोर मांडायची. आणि त्यासाठी जणू काही वसिष्ठ पुन्हा एकदा भरतजींच्या हृदयातला जो भाव ते आपल्या हृदयामध्ये जाणत आहेत, त्यासाठी भरतजींशी संवाद करू पाहतायत. वसिष्ठांनी या सभेला सुरुवात केली आणि सर्वांना उद्देशून ते म्हणतायत, सुनहु सभासद भरत सुजाना. सर्व सभासद मंडळी आणि त्याही मध्ये विशेषत्वाने हे सुजाण भरत, मी जे निवेदन देत आहे ते अत्यंत काळजीपूर्वक श्रवण करा. हे बघा, आपण ज्या कार्यासाठी इथं आलेलो आहोत ते कार्य तुम्हा आम्हा सर्वांनाच ज्ञात आहे. आपण इथं प्रभू रामचंद्रांना अयोध्येला परत घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. ठीक आहे, आपण मनुष्य आहोत, आपल्या इच्छा आहेत. आपण एका प्रेमपाशाच्या आधाराने, या बंधुभावनेने भरतजींच्या भावनेचा आदर करून इथं आलेलो आहोत. परंतु मी माझ्या मतीनुसार आपणास सांगतो की प्रभू रामचंद्र हे केवळ दशरथाचे ज्येष्ठ चिरंजीव नाहीत. प्रभू रामचंद्र हे केवळ भरताचे थोरले बंधू नाहीत. जो काही माझा परमार्थाचा अनुभूतीचा प्रांत आहे, त्या अनुभूतीतून मी जे प्रभू रामचंद्रांना ओळखतो ती मी ओळख तुम्हाला पहिल्यांदा करून देतो. कोण आहेत प्रभू रामचंद्र? ते सूर्य कुलाचे सूर्य महाराज श्री रामचंद्र. आपण तर इथं त्यांचा लौकिक अर्थाने राज्याभिषेक करायला आलेलो आहोत, परंतु या सूर्य कुलाचे ते राजे आहेत. पहिली गोष्ट लक्षात घ्या. आपण त्यांच्याशी इथं धर्मचर्चा करण्यासाठी आलेलो आहोत की वडील निवर्तले आहेत, वडिलांनी वचन घेतलं होतं, वडिलांच्या निधनापश्चात ते आता वचन निभवण्याची जिम्मेदारी प्रभू आपल्यावरती नाही. अशा रीतीने आपण धर्माचा आधार घेत त्यांच्याशी जर चर्चा करणार असू तर एक लक्षात घ्या, प्रभू रामचंद्र हे धर्मधुरंधर आहेत. धर्मातली त्यांना गुह्यातली गुह्य प्रमेय तत्व ही केवळ माहीत आहेत असं नाही, त्या तत्वांना ते तत्वरूपाने जाणतात, पूर्ण पद्धतीने जाणतात. तत्वरूपाने जाणतात म्हणजे कसं? नीति प्रीति परमार्थ स्वार्थ कोन राम सम जान जथार्थ.
बघा, आपण सर्वजण धर्माच्या सीमारेषांमध्ये स्वतःला कित्येकदा असं बांधून घेतो की सर्व गोष्टी या बुद्धीच्या आधारानेच आपण विचार करतो. तिथं आपलं हृदय, आपलं मन या गोष्टींना आपण स्थानच देत नाही. बघा, माऊली जेव्हा पैठणला गेली आपल्या सर्व भावंडांच्या समवेत आणि या धर्मपीठापुढे त्यांनी आपल्या मनातलं भाव व्यक्त केला की आमच्या वडिलांना ही शिक्षा झाली होती, आमचे आई वडील आता निवर्तले, आपण आम्हाला शुद्धीपत्र द्या, आम्हाला पुन्हा समाजामध्ये स्वीकारण्याची एक संधी द्या, आमचं मौजी बंधन राहिलेलं आहे, माझ्या धाकट्या भावांची शिक्षणं राहिलेली आहेत, तेव्हा हे धर्मपीठ आम्हाला शुद्धीपत्र द्या. काय केलं धर्मपीठाने? केवळ धर्मग्रंथ काढले आणि त्या धर्मग्रंथांमधली प्रमेय बुद्धीच्या आधाराने काथ्याकूट केला त्यांनी. इथं जर या धर्मग्रंथांच्या पीठाधीशाला या धर्माच्या आधाराने असलेली सहिष्णुता कळाली असते, कारण धर्म म्हणजे केवळ प्रमेय नाही, धर्म म्हणजे अर्थातच नीतीचा मार्ग आहे, परंतु प्रत्येक गोष्टीला एक सहिष्णुतेची किनार आहे ज्याचं नाव आहे प्रेम. त्यामुळे धर्म हा यथार्थ पद्धतीने जाणायचा असेल तर नीती देखील कळाली पाहिजे, त्याच्या सहिष्णुतेची असलेली एक प्रकारे मर्यादा देखील कळाली पाहिजे, जी प्रेमाच्या आधाराने जाणता येते. आणि त्याचबरोबर धर्मामध्ये दडलेला परमार्थ तो देखील वाचता यायला पाहिजे. आणि त्याचबरोबर धर्माच्या आधाराने जी काही स्वार्थमूलकता आपल्याला या जगामध्ये दिसते, त्या स्वार्थमूलकतेला देखील आपल्याला धर्माच्या आधाराने प्रतिबंध करता यायला पाहिजे. त्यामुळे धर्माची ही 4 अंग आहेत: नीती, प्रेम, परमार्थ आणि स्वार्थ. वसिष्ठ मुनी या सर्व सभेला सांगतात की आपण ज्या प्रभू रामचंद्रांशी या धर्मचर्चेसाठी म्हणून इथं आलेलो आहोत, त्या धर्मचर्चाच्या या 4ही अंगांना प्रभू रामचंद्रान इतकं यथार्थपणे कोणीही जाणत नाही, कोणीही जाणत नाही. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण देखील म्हणतो की मी हा योग खूप आधी सूर्याला सांगितला होता. तेव्हा अर्जुन देखील आश्चर्यचकित होतो, म्हणतो अरे श्रीकृष्णा, सूर्य किती सनातन, तू तर माझ्या समवेत आलेला आहेस. त्यावेळेला श्रीकृष्ण हसून म्हणतो की बाळा अर्जुन, तुला तर केवळ हा जन्म आठवतोय, तुझे आणि माझे अनंत जन्म झाले, ज्याचं तुला विस्मरण झालंय, मला नाही. या पृथ्वीच्या आरंभ बिंदूमध्ये जो धर्माचं मूल या सनातन सूर्याला सांगतो, तो भगवंतच मुळी या धर्माचा जनक आहे. आणि त्यामुळे या धर्माच्या प्रत्येक अंगाला परिपूर्णतेने भगवंत जाणतो. त्याला आपण या धर्मचर्चेच्या आधाराने कुठल्याही प्रकारच्या प्रश्नामध्ये पाडू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि भगवंत जरी धर्माच्या नीती मर्यादांच्या चौकटीमध्ये तुम्ही बसवायचा प्रयत्न केला तरी एक लक्षात घ्या, तो स्वतंत्र आहे. बघा, भगवंताचं स्वातंत्र्य आपण विचार करायला लागलो तर आपल्याला त्याच्या या सर्व कथा अतर्क्य वाटू लागतात. मी शस्त्र उचलणार नाही असा श्रीकृष्णाचा नियम, आणि त्या नियमामध्येच दुर्योधन फसला. त्याने सर्व सैन्य मागून घेतलं, युधिष्ठिराने श्रीकृष्णाला मागून घेतलं. श्रीकृष्ण सारथ्याच्या रूपामध्ये, एका सेवेकऱ्याच्या रूपामध्ये या कुरुक्षेत्रामध्ये रथ घेऊन फिरतोय अर्जुनासाठी. आणि जेव्हा भीष्म पितामह कुठल्याही पद्धतीने आवरले जात नाहीये हे पाहिलं, तेव्हा संतप्त झालेला श्रीकृष्ण रथाचं एक चाक घेऊन
भीष्माचार्यांवरती धावून जातोय आणि पितामह आपल्या हातातलं धनुष्य खाली ठेवून म्हणतात, अरे याच क्षणाची वाट पाहत होतो परमात्म्या. युद्ध जिंकलं जातंय. दररोज नियमाने जो श्रीकृष्ण युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या छावणी समोर येताच रथातून खाली उतरायचा, अर्जुनाच्या रथाचा दरवाजा उघडून अर्जुनाला मोठ्या सन्मानाने खाली उतरवायचा. तो श्रीकृष्ण ज्या क्षणी युद्ध जिंकलं त्या क्षणी एक शब्द न बोलता अर्जुनाच्या छावणी समोर येतोय आणि मागं वळून तुच्छतेने जणू अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना खाली उतर, ताबडतोब खाली उतर. अर्जुनाला काही कळत नाही. तो म्हणतो, अरे आज तर एवढा आनंदाचा दिवस, आपण युद्ध जिंकलोय. परंतु काय बोलणार श्रीकृष्णासमोर? खाली उतरतोय, निमूटपणे आपल्या छावणीच्या दिशेने जातोय. जरा आणखीन लांब जा, दूर जा, इथं थांबू नकोस, असं म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला देखील लांब लांब पाठवतोय आणि स्वतः झट दिशेने रथावरून उडी मारतोय आणि धावतच त्या रथापासून थोड्या अंतरावरती जातो आणि बघतो काय, क्षणामध्ये अनंत विस्फोट व्हावे त्याप्रमाणे त्या रथाचा चक्का चूर होऊन जातो, भस्मसात होऊन जातो जो रथ. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय होतं श्रीकृष्णा? श्रीकृष्ण म्हणतो, अर्जुना, अरे तुझ्या गुरूंच्या समवेत तू लढलायस बाळा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांचे बाण काही साधे बाण होते. ते केवळ मी माझ्या योग शक्तीच्या आधाराने या रथाच्या असलेल्या या संरक्षक कवचाच्या आधाराने रोखून ठेवले होते, केवळ हे युद्ध संपूस तर. आणि ज्या क्षणी युद्ध संपलं त्या क्षणी या कवचाला आम्ही दूर केलं आणि त्या क्षणी ते घडलं जे खरं तर रणभूमीवरती घडणार होतं. परंतु केवळ या संरक्षण कवचामुळं तुझ्यावरती कुठल्याही पद्धतीचा हल्ला झाला नाही. बरं, तो स्वतंत्र आहे, तो स्वतःची नियम व्यवस्था करतो, त्याला प्रकृतीचे नियम बांधू शकत नाहीत. आणि हेच गोस्वामीजी देखील आपल्याला त्यांच्या या शब्दांमधून म्हणतात की राजा राम स्वबस भगवाना. तो स्वतंत्र भगवान आहे, त्याला तुझ्या तर्काच्या आधाराने तू मोजायचा प्रयत्न करू नकोस. त्यांच्या धर्मव्यवस्थेमध्ये असलेल्या या सुंदर सुंदर छोट्या छोट्या या 4 अंगांच्या नीती, प्रेम, परमार्थ आणि स्वार्थ यामध्ये असलेलं हे विलक्षण गूढ रसायन तर्कयुक्त बुद्धीच्या आधाराने जाणता येणार नाही. प्रभू रामचंद्र स्वतंत्र आहेत, धर्म धुरंधर आहेत, धर्म जाणणारे आहेत, तरी देखील एका सामान्य मनुष्य रूपामध्ये येऊन धर्माचं आचरण करत हा मर्यादा पुरुषोत्तम आपल्या येण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून या सर्व गोष्टी करत आहे. काय आहे त्याच्या येण्याचं प्रयोजन? खल दलु दलन देव हितकारी, दुष्टांचा संहार करणं हेच प्रभू रामचंद्रांच्या येण्याचं एकमेव कारण आहे. आणि हा जो सगळा प्रवास चाललाय ना बाळा, तो या स्वतंत्र भगवंताने लिहिलेल्या त्याच्या कथेनुसार चालू आहे. यामध्ये मनुष्य हा कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करू शकत नाही. त्यासाठीच आपल्या गुरूंची, आपल्या आई वडिलांची आज्ञा शिरोधार्य मानून आपल्या जीवनाचं येण्याचं जे मुख्य प्रयोजन आहे, खल दलु दलन देव हितकारी, त्यासाठी भगवंत जणू काही या चित्रकूट पर्वतावरती आलेले आहे. प्रभू रामचंद्र हे केवळ तुम्हाला अयोध्येचे राजे व्हावे असं वाटतंय, परंतु जे माझ्या परमार्थाच्या अनुभूतीमध्ये आलंय त्यानुसार हे भरता, बिधी हरी हरू ससी रबी दिसी पाला, माया जीव करम कुली काला. प्रभू रामचंद्र हे केवळ अयोध्येचे राजे नाहीत, ते या समस्त ब्रह्मांडाचे राजे आहेत.
समस्त ब्रह्मांड याचा अर्थ ज्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, चंद्र, सूर्य, दिक्पाल, माया, जीव, सर्व कर्म, काळ या सगळ्यांचा जर कोणी एक स्वामी असेल तर या सगळ्यांचा स्वामी म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. सज्जनो, बऱ्याचदा त्या व्यक्तीशी असलेली आपली एक विलक्षण आत्मीयता, त्याच्याशी जोडलेलं एक नातं, त्याला आपल्यासारख्याच भावभावनांच्या आधाराने एक मनुष्य या रूपामध्ये जेव्हा आपण त्या परमतत्वाला पाहतो तेव्हा बहुतांश वेळेला अगदी सुजाण भरतासारखा देखील भक्त आपल्या या आराध्याचं खरं मोल जाणण्यामध्ये कशा पद्धतीने कमी पडतो याचा आरसा जणू काही वसिष्ठ आपल्याला दाखवत आहेत. आणि मला हे बोलण्याची धृष्टता करावीशी वाटते की जे प्रभू रामचंद्रांचं रूप वसिष्ठांनी जाणलं आणि या सर्व सभेमध्ये ते सांगत आहेत, मला वाटतं की आम्ही देखील श्री महाराजांची लोक नित्य उपासनेमध्ये श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु असा हा श्री महाराजांचा गजर तर करतो, परंतु आम्हाला अनंत कोटी ब्रह्मांड नायक याचा खरंच यथार्थ अर्थ आपल्या अंतःकरणात त्यावेळेला जाणवतो का? आम्ही तर केवळ महाराजांना आपल्या प्रपंचामध्ये असं का आणि तसं का, हे का आणि ते का अशा मर्यादित स्वरूपाच्या प्रश्नांच्या आधाराने त्यांचं अस्तित्व ओळखण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्याची या समस्त सृष्टीवरती सत्ता चालते, त्या सृष्टीतल्या प्रत्येक घटकासाठी काय योग्य आहे काय नाही हे ज्याला कळतं, त्याच्यासाठी खरं आमच्या या प्रश्नांना विचारण्याची खरंच गरज आहे का? पण हे प्रश्न आमच्या हृदयामध्ये येतात कारण आम्ही लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे, आम्ही तर त्यांना मनुष्य बनून समजून बसलो, गीतामाईचा पुत्र समजून बसलो, गावचं कुलकर्णी पण सांभाळणारा एक मनुष्य समजून बसलो, जास्तीत जास्त एक रामाचा भक्त समजून बसलो, एक रामाच्या नामावरती प्रेम करणारा संत समजून बसलो नाही. तो प्रत्यक्ष रामरायास तिथं आला जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक होता. असं अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावरती देखील त्याची सत्ता आहे. जो चंद्र, सूर्य, दिक्पाल, माया, जीव आणि त्यांचे सर्व कर्म, काळ या सर्व गोष्टींना जो जाणतो. अहिष महिप जह लगी प्रभुताई, जोग सिद्धी निगमागम गाई. शेषजी आणि राजे इत्यादी जिथपर्यंत आपली प्रभुता आहे, जिथपर्यंत योग्याच्या सिद्धी आहेत, जिथपर्यंत वेदांच्या मर्यादा आहेत, एक लक्षात घ्या, हे जेवढं जेवढं म्हणून काही शास्त्र आहे, या जेवढ्या जेवढ्या म्हणून तत्व विभागांची मी चर्चा तुमच्या समोर ठेवली, त्या सगळ्यांचे स्वामी प्रभू रामचंद्र आहेत, त्या सगळ्यांचे स्वामी आपले सद्गुरू आहेत. आणि हे वसिष्ठ सर्व सभेच्या समोर अत्यंत स्पष्टपणे विशेषतः भरताला यासाठी सांगत आहेत कारण भरत प्रभू रामचंद्रांशी जो संवाद करणार आहे तो एक भाऊ म्हणून करणार आहे. मी कैकईच्या पोटी जन्माला आलो, कैकईने माझ्या मोहापायी हे 2 वर राजा दशरथाकडून मागून घेतले आणि त्या आधाराने माझ्या रामाला हा वनवास झाला. या अनुतापामध्ये जो भरत प्रभू रामचंद्रांकडे आपला थोरला भाऊ या रूपाने पाहतोय, त्या भरतजींना जणू काही प्रभू रामचंद्रांचं हे स्वतंत्र रूप वसिष्ठ या सभेमध्ये सांगत आहेत. अर्थात त्यांच्या या यथार्थ रूपाची जाणीव भरतजींच्या अंतःकरणामध्ये देखील आहे. परंतु गंमत अशी आहे
की ते त्याच वेळेला प्रभू रामचंद्रांचे धाकटे बंधू देखील आहेत. प्रभू रामचंद्र आपल्या अंशांच्या सहित प्रगटले आणि त्यामुळे कुठलाही अंश हा मुख्य प्रवाहापासून वेगळं राहता येणं हे अत्यंत अवघड आहे. आणि त्यामुळे वसिष्ठ केवळ सभेमध्ये एवढंच सांगू इच्छित आहेत की आपण जरूर मनोरथ करा. आपल्या मनातला जो भाव आहे, आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या प्रभू रामचंद्रांच्या समोर जरूर मांडा. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, राखे राम रजाई रुख हम सब कर हित होई. तुम्ही तुमचं मनोरथ प्रभू रामचंद्रांसमोर मांडा, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या या इच्छेसाठी दुराग्रही होऊ नका. प्रभू रामचंद्रांचा कल कशाकडे आहे त्याचा विचार करा. प्रभू रामचंद्र जी आज्ञा देतील ती आज्ञा कदाचित आपल्या मनोरथाच्या विरुद्ध असू शकेल, तरी देखील ती आज्ञा अत्यंत सहजपणे शिरोधार्य मानणं यामध्येच तुमच्या सर्वांचं परमहित सामावलेलं आहे. ना की तुमची इच्छा भगवंताच्या या चित्रकूट धामामध्ये येऊन त्याच्यावरती लादण्यामध्ये आपलं हित आहे. त्यामुळे हे भरता, प्रभू रामचंद्रांची इच्छा, त्यांचा रूख पहा आणि हे सर्व सभासदांनो, ती आज्ञा आपण शिरोधार्य मानणं यामध्येच आपल्या सगळ्यांचं हित सामावलेलं आहे. मी आपणास जास्त काय सांगू, तुम्ही सर्वजण सुजाण आहात. तुम्ही सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या चरणाचे अनुरागी आहात. त्यामुळेच तुम्ही इथपर्यंत येऊ शकलेला आहात. आता आपण सर्वजण मिळून असा प्रस्ताव ठरवूयात आणि त्या आधाराने आपण तो प्रभू रामचंद्रांना विदित करूयात. अशा रीतीने वसिष्ठांनी ही आपल्या सभेमध्ये भरतजींच्या अंतःकरणामध्ये होत असलेली घालमेल आता शब्दबद्ध करायला सुरुवात केलेली आहे. सज्जनहो, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.